आपल्याकडे 10 mm स्टॉकमध्ये मटेरियल आहे. ते 10 mm मटेरियल आपण मशीन एक बसवलं आहे, ते पिसतो त्याच्यामध्ये, परत पाठीमागून स्टॉक दिसतो आहे, त्या स्टॉकमध्ये आणून टाकतो आपण या टाकीच्यावर. ते टाकल्यानंतर आपले लेबर आहे, ते लेबर ते वॉश करतात आणि त्याच्यामध्ये 10 HP मोटर 2 आहेत, त्या पेशंटनं आपण ते मटेरियल खालचं वरचं खाली करून त्याच्यामधलं जो क्ले जो असतो किंवा काय असेल सगळं ते बाहेर निघून जातं आणि हे पाणी परत थिकनरला जातं. थिकनरवरून पाणी मड जो त्या गाळ असतो किंवा क्ले असतो तो बाहेर जातो आणि पाणी जे आहे ते क्लीन होतं. त्याची क्षमता 1 लाख लिटरची पाण्याची क्षमता आहे क्लीन करायची दिवसाला. 1 लाख लिटर पाणी क्लीन करून ते आपण दोन्ही साईडला वापरतो. दोन्ही तिकडे केशर आहे त्याला पण ह्यांना पण हँडवॉश. नमस्कार, मी श्री मधुकर सदाशिव केसरकर. मी इथे क्वालिटी कंट्रोलरचं काम करतो. कंपनी हायड्रोसायक्लन आहे, त्या हायड्रोसायक्लनमधून ह्या जेट सायझरमध्ये याच्या साईज सेपरेशन होतं. प्रत्येक साईज तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची भेटणार. म्हणजे 30-40, 50-60, 70-80, 85, 80-85, 80, 100 अशा वेगवेगळ्या साईज तुम्हाला इथे भेटणार. त्या साईज सेपरेशनमधून नंतर हे माल सायलोमध्ये पडतो. इथे सायलोमध्ये गोळा केल्यानंतर इथून इथे ट्रक भरून इथून हे बाहेर जातात. म्हणजे ते समजा ग्लास कंपनी असेल तर ग्लास मटेरियल जाते, नाही तर फाउंड्रीला असेल फाउंड्रीला जाते, नाही तर हे कन्स्ट्रक्शनला सर्व मटेरियल जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शनला हे मटेरियल वापरलं जातं.